नमस्कार मित्रांनो, या चॅनेलवरील एका लर्निंगफुल व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण IT सेक्टरमधील काही स्मॉल कॅप तसेच मिड कॅप कंपन्यांचा रिव्ह्यू करणार आहोत, की ज्या कंपन्या येणाऱ्या काही वर्षांमध्ये खूप चांगल्या प्रकारचा बिझनेस करताना आपल्याला दिसून येतील. आपल्याला माहिती आहे की IT सेक्टर किती महत्त्वाचं सेक्टर आहे आणि या सेक्टरमध्ये विप्रो, HCL टेक्नॉलॉजीज, इन्फोसिस, त्याच्यानंतर TCS यासारख्या दिग्गज कंपन्या आणि या कंपन्यांनी आपल्या शेअर होल्डरना किती प्रमाणात रिटर्न्स कमवून दिलेले आहेत हे आपल्याला माहीतच आहे. कारण या कंपन्या खूप चांगल्या प्रकारे ग्रो झाल्या, या कंपन्यांनी चांगल्या प्रकारचा बिझनेस केला, या कंपन्यांनी वेल डिझर्व बॅलन्स शीट मेंटेन केली आणि आपल्या शेअर होल्डरना सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं रिटर्न कमवून दिलं. पण आता या सगळ्या ना लार्ज कॅप कंपन्या झालेल्या आहेत आणि या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला एक सेफ रिटर्न मिळू शकेल. म्हणजे ह्या कंपन्या मार्केट क्रॅश होते त्यावेळेला क्रॅश होतात, परंतु रिकवर सुद्धा होतात. पण असं असताना सुद्धा आपल्याला या कंपन्यांमधून आत्ता सध्याच्या काळामध्ये एक सेफ रिटर्न आपण म्हणू शकतो, की तसेच रिटर्न आपल्याला एक मॉडरेट रिटर्न आपल्याला मिळू शकतील. परंतु जर मल्टीबॅगर रिटर्न आपल्याला पाहिजे असतील, जसे ह्या कंपनी त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून जे रिटर्न कमवून दिले तसे रिटर्न आपल्याला जर कमवायचे असतील तर आता यांच्या पलीकडे जाऊन काही कंपन्यांचा आपल्याला विचार करावा लागेल. तर अशा या IT सेक्टरमधील काही कंपन्यांचा आपण या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू करूया. तत्पूर्वी जर कोणी पहिल्यांदाच्या चॅनेलला भेट देत असेल तर या चॅनेलला प्रथम सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून या चॅनेलवर अपलोड होणाऱ्या नवीन नवीन लर्निंग व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला वेळेत मिळेल. चला तर मग या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. यातील पहिली कंपनी आपण बघू, ज्याची शेअर प्राइस आपल्याला दिसते 743 रुपये आणि शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीमध्ये या शेअरमध्ये जवळपास 17.5% एकतर्फी तेजी आपल्याला आलेली पाहायला मिळते. म्हणजे या कंपन्या छोट्या साईजच्या असल्या तरी या कंपन्यांमध्ये जेव्हा ग्रोथ होते किंवा या शेअर प्राइसमध्ये जेव्हा वाढ होते त्यावेळेला अशाच प्रकारची वाढ आपल्याला झालेली पाहायला मिळते. या कंपनीचा मॅक्झिमम चार्ट पॅटर्न जर आपण बघितला तर या कंपनीने आतापर्यंत 350% रिटर्न शेअर होल्डरना कमवून दिलेले आहेत. आता सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला ह्या कंपन्या छोट्या होत्या त्यावेळेला या कंपन्यांमध्ये आपण पाहू शकतो की जी एक फॉल जो आलेला होता तो ऑलमोस्ट आपल्याला इथे दिसेल 70-80%. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण पाहिलं तर 90% आपल्याला फॉल इथे दिसतोय. त्याच्यानंतर सेकंड फेज मध्ये जर बघितलं तर इथे आपल्याला दिसेल जवळपास 70% फॉल. त्याच्यानंतर थर्ड आपण बघितलं तर इथे एक आपल्याला फॉल दिसतोय जो ऑलमोस्ट आपल्याला म्हणता येईल की 40-50% फॉल आपल्याला सहज इथे दिसेल जर करेक्टली आपण कॅल्क्युलेशन केलं ना. थोडक्यात सांगायचं काय तर या कंपन्यांमध्ये जेव्हा साइडवेज पॅटर्न येतो किंवा एक कन्सोलिडेट फेज जेव्हा येतो त्यावेळेला या कंपन्या काही काळासाठी एक साइडवेज पॅटर्न मध्ये राहतात. पण हा झाला सुरुवातीचा काळ, या कंपन्या ज्या वेळेला खूप लहान होत्या त्यावेळेचा काळ. आता मात्र परिस्थिती या कंपन्यांमध्ये बदललेली दिसते. आता ह्या कंपन्यांमध्ये जर जर रिटर्न बघितलं तर आपल्याला गेल्या 5 वर्षाचे रिटर्न आहेत ते आपल्याला बघा 641% दिसत आहेत. गेल्या 1 वर्षाचं रिटर्न जर आपण बघितलं तरी सुद्धा जवळपास 140% रिटर्न दिसत आहेत. म्हणजे आता या कंपन्यांमध्ये चांगल्या प्रकारची ग्रोथ व्हायला लागले आणि इथून या कंपन्या आता सध्या या कंपन्या स्मॉल कॅप आहेत, इथून त्या मिड कॅप लार्ज कॅप ज्या वेळेला होतील त्यावेळेला आपल्याला हे जे रिटर्न आहेत हे रिटर्न मल्टीबॅगर झालेले दिसून येतील. फक्त या कंपन्यांचा एकच प्रॉब्लेम असतो तो म्हणजे या कंपन्या स्मॉल कॅप असल्यामुळे जर या कंपन्यांमध्ये जर फॉल आला तर थोडासा तो आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त येऊ शकतो. परंतु अशा परिस्थितीमध्ये जर आपण या शेअरना होल्ड करून ठेवलं तर यामध्ये खूप चांगले रिटर्न बनू शकतात. आपण पाहू शकतो इथे जो मॅक्झिमम जो चार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की कुठेही मोठी जरी फॉल जर आला असेल मोठा तरी सुद्धा कंपनी एका ब्रेकआउट नंतर त्याच्या प्रिव्हियस ऑल टाइम हायला ब्रेक करूनच पुढे गेलेली आहे. त्यामुळे आता सुद्धा ही कंपनी जरी थोडेसे करेक्शन झालं तरी सुद्धा पुढे येणाऱ्या काळामध्ये ही कंपनी अजून आपले नवनवीन ऑल टाइम हाय क्रिएट करू शकते. या कंपनीचं नाव आहे डेटामॅटिक्स ग्लोबल सर्व्हिस लिमिटेड.
ही कंपनी IT सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम करते. IT सेक्टरमध्ये नेक्स्ट जनरेशन सोल्युशन प्रोव्हाइड करण्याचं काम सुद्धा ही कंपनी करते. या कंपनीचं मार्केट कॅप जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसून येईल 4,300 करोडचं मार्केट कॅप आहे. म्हणजे एक स्मॉल कॅप कंपनी आहे. कंपनीचा पी रेशो जर बघितला तर 21 रुपये आहे. म्हणजे एक अंडर व्हॅल्यू आपल्याला म्हणता येईल. म्हणजे खूप चांगल्या लेवलला ही कंपनी बाईंगसाठी अवेलेबल आहे. कंपनीची फेस व्हॅल्यू आहे 5 रुपये. आपण 5 वर्षापूर्वीचं मार्केट कॅप जर बघितलं तर 600 रुपये होतं, 600 करोडचं होतं. म्हणजेच या कंपनीमध्ये किती प्रमाणात 5 वर्षामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. ऑलमोस्ट जर आपण पाहिलं तर एक 8 ते 9 पटीने ही कंपनी आता ग्रोथ झालेली आहे, वाढलेली आहे. कंपनीच्या सेल्सवर जर आपण नजर टाकली तर आपल्याला कुठेही काही प्रॉब्लेम असलेला दिसत नाही. प्रत्येक फायनान्शियल इयर गणित या कंपनीच्या सेल्समध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. आणि आता रिसेंटली आपण बघतोय गेल्या 2 क्वार्टर्समध्येच जे टिल द मंथ आपण पाहू शकतो की 1557 करोडचा सेल या कंपनीने केलाय. त्याचबरोबर कंपनीचा नेट प्रॉफिट सुद्धा आपण पाहू शकतो 207 करोडच्या घरामध्ये गेलेलं आहे. जे एक वेळ डबल डिजिट मध्ये होतं ते आता 3 डिजिट मध्ये हे आता प्रॉफिट पोहोचलेलं आहे. कंपनीच्या बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर आपल्याला दिसतंय की रिझर्व्ह जे कंपनीकडे आहेत ते जवळपास 1100 करोडचे आहेत आणि कंपनीवर फक्त 17 करोडचं लोन आहे. म्हणजे ऑलमोस्ट डेप फ्री कंपनी आहे असं आपल्याला म्हणता येईल. कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर नजर टाकली तर आपल्याला 66% प्रमोटर होल्डिंग दिसते. FIs कडे 3.25%, पब्लिककडे 30% शेअर होल्डिंग दिसते. DISने आत्ताच या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केलेली दिसते. तर या कंपनीवर आपण नजर ठेवू शकता. आपण या कंपनीला आपल्या पोर्टफोलिओमध्ये ऍड करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपण ही कंपनी कन्सिडर करू शकता. खूप चांगली कंपनी आहे. या व्हिडिओमध्ये आपण दुसरी कंपनी बघू जिची मार्केट प्राइस आपल्याला दिसते 336 रुपये. ओव्हरऑल जर परफॉर्मन्स बघितला या कंपनीचा तर 2658%चं पॉझिटिव्ह रिटर्न आपल्याला या कंपनीने कमवून दिलेलं दिसतंय. गेल्या 5 वर्षाचा जर परफॉर्मन्स पाहिला तर 1100%चे रिटर्न आणि गेल्या 1 वर्षाचं जर रिटर्न बघितलं तर कंपनीने जवळपास 150 ते 160%चं रिटर्न शेअर होल्डरना कमवून दिलेलं आहे. या कंपनीमध्ये सुद्धा सेम पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतंय. सुरुवातीच्या दिवसांमध्ये कंपनी ज्या वेळेला लहान होती त्यावेळेला आपण पाहू शकतो कंपनीमध्ये जो फॉल आलेला होता एका ठिकाणी तो 70-80% आपण पाहू शकतो. 80%. त्याच्यानंतर सेकंड फेज जर आपण इथे पाहिला तर इथे सुद्धा 40-50-60%चा फॉल दिसतोय. त्याच्यानंतर तिसरा फॉल जो दिसतोय आपल्याला तो या रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे कंपनी या छोट्या कंपन्यांमध्ये हा एक जो प्रॉब्लेम असतो तो आपल्याला लक्षात यायला पाहिजे. पण आता या कंपन्यांमध्ये तसा एवढा मोठा प्रॉब्लेम येताना दिसणार नाही, कारण आता या कंपन्या कंपॅरेटिव्हली मोठ्या झालेल्या दिसत आहेत. या कंपन्यांचा बिझनेस आता वाढायला लागलेला आहे, रेव्हेन्यू वाढायला लागला आहे, प्रॉफिट वाढायला लागलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा अशीच ग्रोथ या कंपन्यांमध्ये आलेली पाहायला मिळेल. कारण या कंपन्या आत्ताच कुठे स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये आलेल्या आहेत आणि याच्यानंतर त्यांना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तर या कंपन्या आपण इन्व्हेस्टमेंटसाठी कन्सिडर करू शकतो. ही कंपनी आहे सॅक्सॉफ्ट लिमिटेड. ही कंपनी सुद्धा IT सेक्टरमध्ये आपली सर्व्हिस प्रोव्हाइड करते. त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सेक्टरमध्ये सुद्धा या कंपनीचं चांगलं काम असल्याचं पाहायला मिळतं. UK आणि युएसच्या बाहेरच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना कंपनी सर्व्हिस जी प्रोव्हाइड करते त्यामध्ये आपल्याला दिसते सॅक्सॉफ्ट लिमिटेड इज एंगेज इन प्रोव्हाइडिंग बिझनेस इंटेलिजन्स अँड इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सोल्युशन predominantly to mid-tier companies based out of USA and UK. या कंपनीची सुरुवात जी झाली ते 1999 पासून सुरुवात झालेली आहे. ही कंपनी सुद्धा एक स्मॉल कॅप कंपनी असून 3,500चं मार्केट कॅप आहे. पी रेशो कंपनीचा 37 आहे. कंपनीची फेस व्हॅल्यू आहे 1 रुपया. आणि पुन्हा बघूया 5 वर्षापूर्वी मार्केट कॅप कंपनीचं किती होतं, फक्त 233 करोड आणि 10 वर्षापूर्वी फक्त 34 करोड. म्हणून या कंपन्यांमध्ये जो फॉल यायचा आपण जो 70-80% जो फॉल पाहिला होता तो याच कारणामुळे, कारण त्यावेळेला कंपन्या खूप छोट्या होत्या. आता कंपॅरेटिव्हली कंपन्यांमध्ये खूप चांगली वाढ झालेली पाहायला मिळते. आता असे 5-5, 6-6 वर्षाचे फॉल एकाच रेंजमध्ये कंपनी आपल्याला राहिलेली आपल्याला पाहायला मिळणार नाही. आता या कंपनीमध्ये आलेले जे करेक्शन असेल हे छोटे मोठे असतील, परत कंपनी त्या प्रमाणामध्ये थोडीफार वाढलेली पुन्हा दिसून येईल. कंपनीच्या जर बिझनेसवर आपण जर नजर टाकली तर आपल्याला दिसून येते की जो कंपनीचा सेल आहे तो सुद्धा प्रत्येक वर्षागणिक वाढलेला दिसतोय. रिसेंटली 2 ज्या क्वार्टर्समध्ये आहेत या करंट इयरच्या त्याच्यामध्येच कंपनी जवळपास
728 करोडचा सेल केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे कंपनी खूप चांगल्या प्रकारचा बिझनेस करते. कंपनीच्या नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर जवळपास आता 100 करोडच्या आसपास नेट प्रॉफिट आता पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जो एक वेळ 15, 17, 20, 25 करोडचा होता तो आता 80 करोडच्या पुढे जाऊन पोहोचलेला आहे. कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर नजर टाकली तर जे प्रमोटर्स आहेत त्यांच्याकडे 66% ची होल्डिंग दिसते. या कंपनीमध्ये एफआयएस ने सुद्धा ऑलमोस्ट 4% होल्डिंग ठेवलेली आहे. डीआयएस या कंपनीमध्ये दिसत नाही. पब्लिककडे उर्वरित 24.25% चे शेअर होल्डिंग आहे. आणि इतर सुद्धा आहेत जे आपल्याला 5% दिसत आहेत. या कंपनीचा सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंटसाठी विचार करू शकतो. फक्त या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना आपला जो व्ह्यू पाहिजे तो ऍटलिस्ट 5 वर्षाचा पाहिजे. 1-2 वर्षामध्ये आपण पाहू शकतो ह्या कंपन्या कधी कधी थोड्याशा कन्सोलिडेट फेजमध्ये राहतात. पण जर 5 ते 10 वर्षाचा व्ह्यू जर आपण ठेवला तर या कंपन्यांकडून आपण चांगल्या प्रकारचं रिटर्न अपेक्षा करू शकतो. पुढची जी कंपनी आहे तिची मार्केट शेअर व्हॅल्यू आता आपण पाहू शकतो 176 रुपये. या कंपनीचा सुद्धा लॉंग टर्म चार्ट बघितला तर आपल्याला 120% चे रिटर्न दिसत आहेत. 5 वर्षाचं रिटर्न जर बघितलं तर 241% आणि मागच्या 1 वर्षाचं रिटर्न जर बघितलं तर ते आहेत 55%. म्हणजे ही कंपनी सुद्धा अजून खूप मोठी होणार आहे. आणि मागच्या 2 कंपन्यांप्रमाणेच आपण पाहू शकतो या कंपनीमध्ये सुद्धा जे करेक्शन आले होते ते सुद्धा करेक्शन आपण पाहू शकतो 50%. त्याच्यानंतर इथे पुन्हा एक करेक्शन 70-80%, पुन्हा एक करेक्शन 40-50% तर आपण इझिली पाहू शकतो. 50-60%. हे का आपल्याला पाहावं लागतं तर ह्या स्मॉल कॅप कंपन्या, मिड कॅप कंपन्या किंवा मायक्रो कॅप कंपन्या, मिड कॅप कंपन्यांमध्ये पण एवढी मोठी गिरावट येत नाही. पण आपण पाहू शकतो की या छोट्या साईजच्या कंपन्यांमध्ये हा जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याला कन्सिडर करता आला पाहिजे. कारण फक्त आपण जर चांगल्या चांगल्या गोष्टी बघत राहिलो म्हणजे प्रॉफिट रिटर्न, पॉझिटिव्ह रिटर्न बघत राहिलो आणि या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर आपण ट्रॅप होऊ शकतो अशा कंपन्यांमध्ये. त्यामुळे या कन्सिडर आपण करू शकतो. कारण का या कंपन्यांमध्ये येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या प्रकारची वाढ होणार आहे. कंपनीचे बिझनेस वाढणार आहेत. कारण जे सुरुवातीच्या फेजमध्ये जे करेक्शन होत होते त्यावेळेला कंपन्या छोट्या होत्या आणि छोट्या कंपन्यांमध्ये आपल्याला माहिती आहे की असे जे करेक्शन आहेत हे मोठे मोठे करेक्शन येताना दिसतात. पण कंपॅरेटिव्हली आता कंपनीचा बिझनेस खूप चांगल्या लेवलला असल्याचं पाहायला मिळतंय. बाकी इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर सुद्धा या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला लागले. त्यामुळे आपला एक कॉन्फिडन्स वाढतो. ही कंपनी कोणती आहे? या कंपनीचं नाव आहे फर्स्ट सोर्स सोल्युशन लिमिटेड आणि ही कंपनी बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिस तसेच हेल्थकेअर, कम्युनिकेशन, मीडिया, टेक्नॉलॉजी आणि इतर जे काही कंपन्या आहेत त्यांना आपली सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम करते. ही एक मिड कॅप साईजची कंपनी असून या कंपनीचं मार्केट कॅप 12,400 करोडचं दिसतंय. कंपनीचं पी रेशो 22 रुपये आहे. फेस व्हॅल्यू कंपनीचे 10 रुपये. या कंपनीकडून आपण भविष्यामध्ये स्प्लिटची अपेक्षा करू शकतो. कंपनीचं मार्केट कॅप 5 वर्षापूर्वी किती होतं? 3,600. 10 वर्षापूर्वी फक्त 671 करोड. इथे जे फिगर सर्व दिलेले आहेत हे करोड मधले आहेत. या कंपनीचा सेल्स जर आपण पाहिला तर तो सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वाढताना दिसतोय. रिसेंटली कंपनीने 6,000 करोडच्या वरचा सेल मागच्या 2 क्वार्टर्समध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कंपनीचा नेट प्रॉफिट जर पाहिला तर तोही खूप चांगल्या प्रकारे वाढलेला दिसतोय. जवळपास 500-550 करोडच्या घरामध्ये नेट प्रॉफिट कंपनीचा पोहोचलेला आहे. कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर नजर टाकली तर ऑलमोस्ट 53% चे शेअर होल्डिंग प्रमोटर्सकडे आहे. या कंपनीमध्ये एफआयएस ने सुद्धा आपली होल्डिंग वाढवलेली आहे. 10% चे शेअर होल्डिंग एफआयएस कडे आहे. त्याच्यानंतर डीआयएस कडे सुद्धा 16% ची होल्डिंग दिसते आणि पब्लिक मात्र या कंपनीमध्ये 17 ते 18% असल्याचं दिसून येते. तर मित्रांनो, या छोट्या साईजच्या कंपन्या असून या कंपन्यांमध्ये भविष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची ग्रोथ आपण एक्सपेक्ट करू शकतो. कारण या आत्ता स्मॉल मिड कॅपच्या कॅटेगरीमध्ये आलेल्या आहेत कंपन्या आणि इथून त्यांचा प्रवास पुढे खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे. पुढे आयटी सेक्टर खूप डेव्हलप होणार आहे. त्यामुळे या सेक्टरवर आणि या सेक्टरमधील काही कंपन्यांवर इतरही काही कंपन्या आहेत त्यांच्यावर आपण वॉच ठेवू शकतो आणि यांचा अभ्यास करून आपण त्यांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये समावेश करायचं की नाही त्याचा विचार करू शकतो. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.